नमस्कार सर्वांना, विजय के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। हे 50 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? नोबेल बघा हा सर्वोच्च पुरस्कार आहे, तर नोबेल या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सन 1901 या वर्षापासून नोबेल पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भाग हा व्यापला? बघा, पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पाण्याने बघा पृथ्वीचा एकूण 71% भाग या ठिकाणी पाण्याने हा व्यापलेला आहे। बघा, प्रश्न क्रमांक तिसरा बघा, पृथ्वीवर दिवस आणि रात्र खालीलपैकी कशामुळे होतात? बघा, पृथ्वीवर दिवस आणि रात्र खालीलपैकी कशामुळे होतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, पृथ्वीच्या परिवलनामुळे या ठिकाणी पृथ्वीवर दिवस आणि रात्र या ठिकाणी होत असतात। प्रश्न क्रमांक 4 पहा, जगामधले सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं बेट आहे? बघा, जगामधलं सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं बेट आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, ग्रीनलँड बेट। ग्रीनलँड बघा हे बेट जगामधलं सर्वात मोठे ते बेट आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह खालीलपैकी कोणता? बघा, सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, बुध हा ग्रह बघा सूर्यमालेमधला सर्वात वेगवान तो ग्रह आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, जगामधले सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या? बघा, जगामधलं सर्वात मोठे बघा गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं सरोवर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, लेक सुपेरियर हे बघा जगामधलं सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे? बघा, भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, अरवली ही बघा भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, हिराकुंड हे धरण बघा ओडिशा या राज्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, निलगिरी पर्वतामधलं सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणत्या? बघा, निलगिरी या पर्वतरांगेमधलं सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, दोडा बेटा हे शिखर बघा या ठिकाणी निलगिरी या पर्वतरांगेमधलं सर्वोच्च या ठिकाणी शिखर आहे। बघा, अंगणवाडी भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे। पुस्तकाचं नाव पहा, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी। आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सर्व कायदे असेल, पोषण अभियान असेल, संगणक असेल, या सर्वांचे प्रश्न बघा या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत। बघा, आतापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका समावेश या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये केलेला आहे। बघा, लेखन व संकलन पहा, विकास चिंदाळकर सर, पवन देशपांडे सर, सचिन कुरुंदकर सर या सर्वांनी बघा लेखन आणि संकलन या ठिकाणी केलेलं आहे। बघा, एकाच पुस्तकामधून बघा संपूर्ण तांत्रिक 80 गुणाची बघा या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी तयारी होणार आहे। हे पुस्तक बघा विजयपथ पब्लिकेशन पुणे यांच्या या ठिकाणी पुस्तक आहे। जर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं असेल तर या बघा पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकता। आणि बघा, जर तुम्हाला या ठिकाणी बघा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉलवर या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, शिप्रा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शिप्रा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं या ठिकाणी महत्त्वपूर्ण शहर आहे? बघा, शिप्रा नदीच्या काठावरचं शहर कोणतं शहर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, उज्जैन हे शहर बघा शिप्रा नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, बिहारचे दुःखाश्रू असे पुढीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? बघा, बिहारचे दुःखाश्रू असे पुढीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील कोसी या नदीला बघा बिहारच्या दुखासुर या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 12 पहा तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? तारापूर बघा हा अणुऊर्जा प्रकल्प आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील तारापूर हा अणुऊर्जा प्रकल्प पालघर या जिल्ह्यामधला तो अणुऊर्जा प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 13 पहा भारताचा राष्ट्रीय वृक्ष खालीलपैकी कोणत्या? बघा भारताचा राष्ट्रीय वृक्ष खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे। प्रश्न क्रमांक 14 पहा खालीलपैकी लोकनायक हे उपनाम खालीलपैकी बघा लोकनायक बघा हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे? बघा लोकनायक बघा हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं असे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 जयप्रकाश नारायण यांच्या ठिकाणी लोकनायक टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक 15 पहा शुद्ध सोने खालीलपैकी किती कॅरेटचे असते? बघा शुद्ध सोने खालीलपैकी किती कॅरेटचे असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील शुद्ध सोने हे 24 कॅरेटचे असते। प्रश्न क्रमांक 16 पहा जिल्हा परिषदेचा सचिव खालीलपैकी कोण असतो? जिल्हा परिषदेचा सचिव खालीलपैकी कोण असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषद यांची या ठिकाणी सचिव असतात। प्रश्न क्रमांक 17 पहा थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे? बघा थुंबा हे बघा उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे खालीलपैकी कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे? बघा हे थुंबा बघा केरळ राज्याच्या या ठिकाणी किनाऱ्यावर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो? बघा खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील इन्सुलिनच्या कमतरतेमुळे या ठिकाणी मधुमेह होतो। प्रश्न क्रमांक 19 पहा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? बघा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील जिनिव्हा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय आहे। बघा प्रश्न क्रमांक 20 पहा मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आले? बघा मेळघाट हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील व्याघ्र म्हणजे वाघांसाठी बघा मेळघाट हे अभयारण्य राखीव ठेवण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 21 पहा स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख होतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मादाम भिकाजी कामा यांचा या ठिकाणी उल्लेख होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कथकली हे लोकनृत्य कोणत्या राज्यासंबंधीचं कथकली पुढीलपैकी कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? कथकली बघा कथकली बघा नृत्य प्रकार या ठिकाणी केरळ राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 23 पहा उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणुका खालीलपैकी बघा उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणुका खालीलपैकी कोण करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणुका करतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी भाषेचं लेखन कोणत्या लिपीमध्ये? बघा मराठी भाषेचं लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मराठी भाषेचं लेखन हे बघा देवनागरी या लिपीमध्ये केले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 26 पहा ग्रेट निकोबार बेटामधील कोणते ठिकाणे भारताचे सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण? भारतामधले बघा सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे? बघा इंदिरा पॉइंट हे भारतामधलं बघा सर्वात दक्षिणेकडचं या ठिकाणी पॉइंट आहे। बघा प्रश्न क्रमांक 27 पहा तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले? बघा तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील तोरणमाळचे पठार बघा नंदुरबार या जिल्ह्यामधले या ठिकाणी पठार आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला ग्रंथ? महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला ग्रंथ नाही? बळीयोग या ठिकाणी लिहिलेला ग्रंथ नाही।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कावीळ हा रोग शरीरावर खालीलपैकी कोणत्या भागावर परिणाम करतो? कावीळ हा रोग शरीरावर खालीलपैकी कोणत्या भागावर परिणाम करतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील कावीळ हा रोग बघा यकृत या अवयवावर या ठिकाणी परिणाम करतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सरदार सरोवर प्रकल्प खालीलपैकी सरदार सरोवर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर जातो? सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सरदार सरोवर हा प्रकल्प महानदीवरचा तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुष्ठरोग हा खालीलपैकी कशामुळे होतो? बघा कुष्ठरोग हा खालीलपैकी कशामुळे होणारा तो रोग आहे? कुष्ठरोग. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील जीवाणूमुळे तो होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधले पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र खोपोली खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात? महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं जलविद्युत केंद्र खोपोली कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा खोपोली हे रायगड या जिल्ह्यामधलं जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुवर्णदुर्ग हा सागरी किनारा बघा सुवर्णदुर्ग हा बघा सागरी किल्ला आहे, तो पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सुवर्णदुर्ग हा बघा हा सागरी किल्ला रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये तो सागरी किल्ला आहे. प्रश्न क्रमांक बघा, पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये? पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा पन्हाळा आहे बघा थंड हवेचं ठिकाण बघा कोल्हापूर या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा भीमाशंकर बघा हे ज्योतिर्लिंग पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुगामल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? गुगामल बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा गुगामल हे अमरावती या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काटेपूर्णा व नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या काटेपूर्णा व नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा काटेपूर्णा नळगंगा या नद्या बघा तापी नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भुसावळ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा भुसावळ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील भुसावळ हे शहर बघा तापी नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बिंदुसरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं? बघा बिंदुसरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा बिंदुसरा हे धरण बघा बीड या जिल्ह्यामधलं धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, साल्हेर हे महाराष्ट्रामधलं बघा प्रमुख पर्वत शिखर खालीलपैकी बघा साल्हेर हे महाराष्ट्रामधलं बघा प्रमुख पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? साल्हेर. बघा साल्हेर हे महाराष्ट्रामधलं बघा नाशिक या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ खालीलपैकी बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक आलेवाडी बघा राजेवाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी? बघा राजेवाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा राजेवाडी हे ठिकाण बघा अंजीर या फळासाठी या ठिकाणी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पारस हे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी बघा पारस हे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? पारस. बघा पारस हे अकोला या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी विद्युत निर्मिती केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? MIDC. बघा MIDC यांची स्थापना बघा सन 1962 या वर्षी MIDC यांची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा म्हणजे रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक किनारपट्टी या ठिकाणी लाभलेली आहे. बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? बघा आर्वी या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये आकारमानाने सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा मुंबई शहर जिल्हा बघा आकारमानाने सर्वात लहान तो जिल्हा आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाबळेश्वर बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा महाबळेश्वर बघा हे थंड हवेचं ठिकाण सातारा या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक बघा, हळदी उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा खालीलपैकी हळदी उत्पादनामध्ये बघा अग्रेसर असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा सांगली जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा कांद्याचं बघा सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, कर्नाळा हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? कर्नाळा हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि बघा जर तुम्हाला बघा असेच बघा 5000 प्रश्नसंग्रह असेल, जर तुम्हाला बरं PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF मोबाईलवर 1 मिनिटाच्या आत लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका यासाठी बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.